पुढील प्रश्न होता एल हा एम पेक्षा अधिक उंच आहे पण एन पेक्षा बुटका आहे, व्ही हा आर पेक्षा अधिक उंच आहे, एम हा व्ही पेक्षा अधिक उंच आहे, तर सर्वात बुटका कोण आहे? नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महावितरण, महापारेषण आणि एमआयडीसी या तिन्ही विभागातील भरतींविषयी आपण माहिती घेणार आहोत। या तिन्ही विभागातील जी भरती आहे ती जाहीर करण्यात आली होती 2023 या वर्षामध्ये। यापैकी जाहिरात क्रमांक 1 एमआयडीसी ची होती आणि महावितरण आणि महापारेषण यांची अनुक्रमे जाहिरात क्रमांक 6 आणि 9 2023 अशा पद्धतीने जाहिरात होती। तर आजच्या व्हिडिओमध्ये विशेषतः तांत्रिक सहाय्यक, जोडारी, पंप चालक, वीजतंत्री, वाहन चालक, शिपाई, मदतनीस या एमआयडीसीच्या पदाविषयी आणि महावितरण आणि महापारेषण या दोन डिपार्टमेंटच्या विद्युत सहाय्यक या पदाविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमआयडीसी एक्झाम पेपर मेन ऑगस्ट 2021 50 क्वेश्चन्स म्हणजे 50 प्रश्न याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती 2019 या वर्षामध्ये, पण कोरोना, इलेक्शन इतर सर्व कारणांमुळे हे जे पेपर आहे, एक्झाम आहे घेण्यात आली होती 2021 मध्ये ऑगस्ट या महिन्यामध्ये। तर वरती जे आपण जे काही पदे वाचत आहोत ही सर्व तांत्रिक संवर्गातील पदे आहे आणि यांच्याकरता जो अभ्यासक्रम आहे किंवा सिलेबस आहे किंवा परीक्षेचा पॅटर्न आहे जे जवळपास सारखंच होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल नॉन टेक्निकल क्वेश्चन्स म्हणजे नॉन टेक्निकल प्रश्न कोणकोणते आलेले होते फक्त याविषयीच माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून प्रश्नांची पद्धत किंवा प्रश्नांची क्वालिटी किंवा प्रश्नांची लेवल आपण सर्वांना समजून येईल। आणि महावितरण, महापारेषण आणि एमआयडीसी या तिन्ही भरत्यांचा काय संबंध आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ। तर मित्रांनो, एमआयडीसी, महावितरण, महापारेषण या सर्व विभागाच्या सर्व परीक्षा आयबीपीएस कंपनी मार्फत राबवल्या जात आहेत आणि आयबीपीएस कंपनीच्या पॅटर्न नुसारच परीक्षा घेण्यात येते। आता आपण वाचलेले जे पदे होते तांत्रिक संवर्गातील एमआयडीसी या विभागातील, त्यांच्याकरता इंग्रजी 10 प्रश्न, मराठी 10 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि तर्कक्षमता 15 प्रश्न अशा पद्धतीने एकूण नॉन टेक्निकल 50 प्रश्न होते। त्याचबरोबर टेक्निकल म्हणजे तांत्रिक त्या पदानुसार 50 प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते। अशा पद्धतीने एकूण 100 प्रश्न आणि गुण होते त्याकरता 200 आणि एकूण वेळ होता 120 मिनिटे म्हणजे 2 तास। तर अशा पद्धतीने मित्रांनो, एमआयडीसीचे जे 2021 मध्ये तांत्रिक प्रवर्गातील पदांकरता परीक्षा घेण्यात आलेली होती त्यातील नॉन टेक्निकल प्रश्नाविषयी जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्हाला नॉन टेक्निकल प्रश्नांची तयारी करायची असेल, नॉन टेक्निकल विषयाची तयारी करायची असेल तर तुम्ही जे स्क्रीनवरती बघत आहात ही जी ऍप आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर एमसीक्यूज आणि कोचिफाय या ऍपच्या माध्यमातून तुम्ही हा कोर्स घेऊ शकता। त्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे रिझनिंग, गणित म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि मराठी भाषा म्हणजे मराठी लँग्वेज या विषयीची सविस्तर माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, जेणेकरून तुम्ही अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकता। यामध्ये मित्रांनो, व्हिडिओ कोर्सच्या माध्यमातून त्याच पद्धतीने फ्री प्रॅक्टिस ई बुकच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करू शकता। ही सर्व जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे। आणि जर ऍप डाउनलोड करताना तुम्हाला जर काही प्रश्न येत असेल, समस्या येत असेल तर तुम्ही 7741063663 या नंबरवरती व्हॉट्सअप वरती संपर्क साधू शकता। या कोर्सची किंमत मित्रांनो एकूण आहे 1999, पण जर तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करताना प्रदीप 55 हा प्रोमो कोड यूज करत असाल तर तुम्हाला हा कोर्स एकूण 55% ऑफच्या किमतीमध्ये म्हणजे 899 या किमतीमध्ये तुम्हाला हा कोर्स उपलब्ध होऊ शकतो। तर मित्रांनो, नॉन टेक्निकल विषयाचे जर तुम्हाला अभ्यास करायचे असेल तर नक्कीच तुम्ही हा कोर्स घेऊ शकता। त्याच पद्धतीने जर तुम्ही मित्रांनो विद्युत सहाय्यक या पदाकरता किंवा टेक्निकल पदाकरता, पंपचालक किंवा वीजतंत्री या पदाकरता जर अर्ज करत असाल किंवा अर्ज केलेला असाल तर तुम्ही मित्रांनो असिस्टंट टेक्निशियन इलेक्ट्रिकल हा कोर्स सुद्धा घेऊ शकता। यामध्ये संपूर्ण सिलेबसला अनुसरून संपूर्ण मराठी भाषेमध्ये शिकवणी दिलेली आहे। नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये आहेत। अनलिमिटेड व्ह्यूज म्हणजे कितीदाही तुम्ही व्हिडिओ बघू शकता। रिव्हिजनसाठी यामध्ये तुम्हाला ई बुक्स उपलब्ध आहेत। त्याचप्रमाणे 1 वर्षाची या कोर्सची व्हॅलिडिटी आहे, याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता। तर या कोर्सची किंमत आहे मित्रांनो 999, ते सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन ऍप डाउनलोड करू शकता आणि हे कोर्स तुम्ही परचेस करून त्याचा उपयोग करून घेऊ शकता। सिंपल काही स्टेप आहे, त्या स्टेपच्या माध्यमातून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। चला तर मित्रांनो, आता आपण बघूया की 2021 च्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न आलेले होते। मित्रांनो, या ठिकाणी फक्त आपण प्रश्न वाचणार आहोत आणि त्याचं उत्तर काय होतं ते वाचणार आहोत। डिटेलमध्ये आपण या ठिकाणी समजवणार नाही, फक्त प्रश्नाची क्वालिटी तुम्हाला समजावी, प्रश्नाची लेवल तुम्हाला समजावी याकरता हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम मराठीचे 10 प्रश्न बघून घेऊ। या ठिकाणी प्रश्न होता समानार्थी शब्द ओळखा। करुणा बरोबर ऑप्शन दिलेले होते कबरा, दया, बारीक, सालस। साहजिकच या प्रश्नाचं उत्तर होतं दया, म्हणजे करुणा बरोबर दया।
पुढील प्रश्न होता मित्रांनो, विरुद्धार्थी शब्द ओळखा. रागीट विरुद्ध ऑप्शन आहे इवले, खरखरीत, मोठे आणि शांत. साहजिकच या प्रश्नाचं उत्तर होतं डी म्हणजे शांत. त्यानंतरचा प्रश्न होता लिंग बदला. कोकिड ऑप्शन दिलेले होते कावळा, कोकिडा, मैना आणि मोर. या प्रश्नाचं साहजिकच उत्तर आहे बी कोकिडा. पुढील प्रश्न होता दिलेल्या शब्दांपासून केवळ प्रयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी दिलं होतं आ, बापरे, आहा, अरेच्चा. ऑप्शन दिलेले होते आश्चर्यकारक, प्रशंसादर्शक, संमतीदर्शक आणि हर्षदर्शक. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं आश्चर्यकारक. पुढील प्रश्न होता दिलेल्या विशेष शब्दाची जोडी योग्य विशेषण बरोबर जोडा. शब्द होता अमूल्य. ऑप्शन दिले होते पटांगण, मन, युग आणि शिकवण. तर या प्रश्नाचं साहजिकच अचूक उत्तर होतं डी शिकवण. कदाचित मित्रांनो तुम्ही म्हणू शकता की या ठिकाणी एवढे सोपी प्रश्न खरंच IBPS मार्फत दिल्या जाते का? पण मित्रांनो या पदाकरता हीच प्रश्न विचारण्यात आलेली होती. त्याची आन्सर की आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यातूनच आपण हे प्रश्न घेतलेले आहेत. पुढील प्रश्न होता रिकाम्या जागी योग्य रीतीवाचक क्रियाविशेषण अवयव निवडा. गोगलगाय रिकामी जागा चालते. ऑप्शन दिलेले होते कुठे, खाली, वर आणि हळू. साहजिकच या प्रश्नाचं उत्तर डी हळू हे होतं. पुढील प्रश्न होता मन पूर्ण करा. मूर्ती लहानपण, कीर्ती छान, कीर्ती महान, कीर्ती मोठी आणि कीर्ती सहान. ऑप्शन होतं बी मूर्ती लहानपण, कीर्ती महान. पुढील प्रश्न होता दिलेल्या वाक्प्रचाराचे वाक्य ओळखा. अंगावर काटा येणे. ऑप्शन होते काटा टोचणे, खाज येणे, घाम येणे आणि भीती वाटणे. त्या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं अंगावर काटा येणे म्हणजे भीती वाटणे. पुढे मित्रांनो अशा पद्धतीने एक पॅराग्राफ दिलेला होता आणि उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे ओळखा असा हा या ठिकाणी प्रश्न होता. या ठिकाणी आपण पॅराग्राफ वाचणार नाही. या ठिकाणी पॅराग्राफ दिलेला होता आणि त्याच्याशी संबंधित पुढे 2 प्रश्न देण्यात आलेले होते. म्हणजे आपण फक्त या ठिकाणी प्रश्नांची लेवल, प्रश्नांची क्वालिटी आणि कशा पद्धतीने पेपर घेण्यात आलेला होता हे फक्त आपण बघतोय. तर आपण या ठिकाणी तुमचा वेळ घालवणार नाही. हा पूर्ण पॅराग्राफ वाचणार नाही. फक्त आपण हे समजून घेऊ की पॅराग्राफ होता आणि त्याच्यावरती आधारित 2 प्रश्न होते. म्हणजे प्रश्न क्रमांक 19 आणि प्रश्न क्रमांक 20 एकाच उतारावरती अवलंबून होते. पुढील प्रश्न होते मित्रांनो, झुलन गोस्वामी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन दिलेले होते बॉक्सिंग, क्रिकेट, हॉकी आणि कुस्ती. त्या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं बी क्रिकेट. म्हणजे झुलन गोस्वामी हे नाव क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न होता दिंडी आणि कला हे लोकनृत्ये भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्याची आहेत? ऑप्शन होते महाराष्ट्र, नागालँड, ओडिशा आणि सिक्कीम. तर दिंडी आणि कला हे लोकनृत्ये भारताच्या महाराष्ट्र या राज्याची आहेत अशा प्रश्नाचं अचूक उत्तर होतं. पुढील प्रश्न होता पंचतंत्रचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो बरेचसे जे प्रश्न आहेत ना आपल्याला असे सोपी वाटत आहे की या लेवलचे सुद्धा प्रश्न असू शकतात का, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे सुद्धा उत्तर आले नाही किंवा याच्यामध्ये बरेचसं कन्फ्युजन झालेलं होतं. बरेचसे असे काही प्रश्न आहेत. तर पंचतंत्रचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन होते कहलाना, प्रेमचंद, R.K. नारायण आणि विष्णू शर्मा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पंचतंत्रचे लेखक आहे विष्णू शर्मा. पुढील प्रश्न होता पटनाचे प्राचीन नाव खालीलपैकी कोणते होते? ऑप्शन दिलेले होते भिंगाल, कालिबंगन, नागापट्टिनम, पाटलीपुत्र. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं डी म्हणजे पटनाचे प्राचीन नाव हे पाटलीपुत्र होते. पुढील प्रश्न होता कालमांडवी धबधबा भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन दिलेले होते अरुणाचल प्रदेश, केरळ, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो सी म्हणजे महाराष्ट्र. कालमांडवी धबधबा भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न होता मित्रांनो खालीलपैकी कोणते शहर भारताचे एक महानगर आहेत? ऑप्शन दिलेले होते यांच्यापैकी सर्व, बरेली, कैसल आणि कोलकाता. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं कलकत्ता. म्हणजे खालीलपैकी कलकत्ता हे शहर भारताचे महानगर आहे. पुढील प्रश्न होता 2020 अंडर-19 क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? ऑप्शन दिलेले होते बांगलादेश, इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं बांगलादेश. पुढील प्रश्न होता खालीलपैकी माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली व्यक्ती कोण होती? ऑप्शन दिलेले होते बैरी बिशप, एडमेंड हिलरी, जिम विटेकर आणि नवांग बोंबू. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं एडमेंड हिलरी. पुढील प्रश्न होता वातावरणीय दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरले जाते? ऑप्शन दिलेले होते बेरोमीटर, हायड्रोमीटर, सेस्मोमीटर आणि थर्मोमीटर. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं बेरोमीटर. पुढील प्रश्न होता पाकिस्तानची सध्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन दिलेले होते इस्लामाबाद, कराची, लाहोर आणि रावळपिंडी. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं ए इस्लामाबाद. म्हणजे पाकिस्तानची सध्याची राजधानी इस्लामाबाद आहे. पुढील प्रश्न होता जागतिक आंतरराष्ट्रीय कामगार दिन रिकामी जागा रोजी साजरा केला जातो? ऑप्शन दिलेले होते 1 मार्च, 8 मार्च, 1 मे आणि 8 मे. साहजिकच या प्रश्नाचं अचूक उत्तर 1 मे हे होतं. पुढील प्रश्न होता स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण होते? ऑप्शन दिलेले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद,
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, गिनी झैल सिंग आणि पंडित जवाहरलाल नेहरू? या प्रश्नाचं अचूक उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. पुढील प्रश्न होता, स्टॅच्यू ऑफ युनिटी रिकामी जागा यांच्या सन्मानात बनवण्यात आला आहे. ऑप्शन दिले होते बाळ गंगाधर टिळक, चंद्रशेखर आझाद, लाल बहादूर शास्त्री आणि सरदार वल्लभभाई पटेल. साहजिकच या प्रश्नाचं अचूक उत्तर सरदार वल्लभभाई पटेल. पुढील प्रश्न होता, भारताच्या BSF चे पूर्ण स्वरूप काय आहे? ऑप्शन होते बेसिक सिक्युरिटी फील्ड, बेस्ट सिक्युरिटी फॅसिलिटी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि यांच्यापैकी काही नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. पुढील प्रश्न होता, भारतातील कोणत्या राज्यात कोणार्क सूर्य मंदिर वसलेले आहे? ऑप्शन दिलेले आहे महाराष्ट्र, नवी दिल्ली, ओडिसा आणि उत्तर प्रदेश. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ओडिशा, म्हणजे भारतातील ओडिसा या राज्यामध्ये कोणार्क सूर्य मंदिर वसलेले आहे. पुढील प्रश्न होता, एका सांकेतिक लिपीत हॉन्टेड हा शब्द 401359 असा लिहिला जातो आणि RINGED हा शब्द 763892 असा लिहिला जातो, तर HING हा शब्द कसा लिहिला जाईल? ऑप्शन दिलेले होते, त्यापैकी जे अचूक ऑप्शन होतं 46389. अशा पद्धतीचे प्रश्न कसे सोडवायचे साहजिक तुम्हाला माहिती असेलच. जर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न कसे सोडवायचे हे माहिती नसेल तर नक्कीच तुम्ही आता माहिती दिलेल्या कोर्समध्ये ऍडमिशन घेऊ शकता आणि बरेचसे तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकता. पुढील प्रश्न होता, MOQ ला RTV तर BDF ला काय? गाळलेली संज्ञा शोधा. तर अशा पद्धतीचे प्रश्न होते. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं GIK. हे सुद्धा कशा पद्धतीने सोडवायचे हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल. जर माहिती नसेल तर कृपया तुम्ही विविध ठिकाणून, पुस्तकांमधून, कोर्सेस मधून ही माहिती घेऊ शकता, कारण की अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. पुढील प्रश्न होता, L हा M पेक्षा अधिक उंच आहे पण N पेक्षा बुटका आहे. V हा R पेक्षा अधिक उंच आहे. M हा V पेक्षा अधिक उंच आहे, तर सर्वात बुटका कोण आहे? ऑप्शन दिले होते M, N, R, V. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं C म्हणजे R. हे प्रश्न सोडवण्याची सुद्धा ट्रिक तुम्हाला शिकून घ्यावी लागेल. पुढील प्रश्न होता, सुगनचा क्रमांक वर्गात वरपासून 16वा आणि खालपासून 49वा आहे, तर वर्गात एकूण मुले किती आहे? ऑप्शन होतं 45, 56, 64, 79. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं 64. पुढील प्रश्न होता मित्रांनो, खाली शब्दांचा क्रम शब्दकोशाप्रमाणे आकारविले लावला तर त्यापैकी कोणता शब्द तिसऱ्या क्रमांकावरती येईल? यावरती दिलं होतं पिलो, पिलग्रिम, पिगमेंट, पाईल आणि पाईक. शब्दकोशाप्रमाणे म्हणजे डिक्शनरीनुसार असेंडिंग पद्धतीने शब्द लावले जातात, तर या ठिकाणी क्रम लावायचा आपल्याला सांगितलेलं होतं. या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं होतं D म्हणजे 3, 5, 4, 2, 1. हे तुम्ही करून बघू शकता. पुढचा प्रश्न होता, एक माणूस एका छायाचित्रातून एका स्त्रीकडे बोट दाखवून म्हणतो, ही माझ्या बायकोच्या सासूची एकुलती एक मुलगी आहे, तर त्या स्त्रीचे त्या माणसाचे काय नाते असेल? ऑप्शन दिलेले होते मुलगी, आई, बहीण आणि मुलगा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं बहीण. पुढील प्रश्न होता, जर कालच्या आधी दिवस शनिवार असेल तर परवा कोणता वार असेल? ऑप्शन दिलेले होते सोमवार, गुरुवार, मंगळवार आणि बुधवार. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं बुधवार. मित्रांनो, या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला कमी वेळामध्ये ट्रिक वापरून लवकरात लवकर सोडवावे लागतील, नाहीतर तुमचा वेळ खूप खराब होतो आणि परीक्षा देताना आपल्याला प्रॉब्लेम येतो. पुढील प्रश्न होता मित्रांनो, राजकुमारने आनंदला सांगितले, काल मी माझ्या आजीच्या मुलीच्या एकुलत्या एक भावाचा पराभव केला, तर राजकुमारने कोणाचा पराभव केला? ऑप्शन होते वडील, नात, नातू आणि मुलगा. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं वडील. पुढील प्रश्न होता मित्रांनो, काही मुले एका रांगेत बसली आहेत. P डावीकडून 14व्या स्थानावर बसला आहे आणि Q उजवीकडून 7व्या स्थानावर बसला आहे. जर P आणि Q यांच्यामध्ये 4 मुले बसलेली असतील तर रांगेत एकूण मुले किती आहेत? ऑप्शन दिलेले होते 25, 26, 28 आणि 30. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं 25. पुढील प्रश्न होता मित्रांनो, खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा पर्याय शोधा. I10, K1, Q1 आणि W23. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं I10. त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीने पुढचा प्रश्न होता, असे किती 4 हे अंक आहेत जे 7च्या आधी आहेत पण ज्याच्या नंतर 3 हा अंक येत नाही? अशा पद्धतीने प्रश्न होता. त्याचा ऑप्शन होतं मित्रांनो 4. पुढील प्रश्न होता, खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा पर्याय शोधा. ऑप्शन होते कोबी, पेरू, लिची आणि आंबा. ऑप्शन होता A कोबी. पुढील प्रश्न होता, खाली दिलेल्या शब्दांमधील मुळाक्षरे वापरून बनवता येणारा शब्द पर्यायामधून शोधून काढा. या ठिकाणी दिलेली होती स्पेलिंग CONSTANTINOPLE. ऑप्शन दिलेले आपण या ठिकाणी वाचू शकता. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं B कंटेंट. पुढील प्रश्न होता, एका सांकेतिक लिपीत अंडर हा शब्द 6152 असा लिहिला जातो आणि DEAF हा शब्द 52-7 असा लिहिला जातो, तर FRAUD म्हणजे फ्रॉड हा शब्द कसा लिहिला जाईल? ऑप्शन दिलेले होते मित्रांनो. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं 7 @65.
आणि पुढील प्रश्न अशा पद्धतीने होता, जर उणे म्हणजे अधिक आणि अधिक म्हणजे गुणिला आणि गुणिला म्हणजे भागिला आणि भागिले म्हणजे उणे असेल तर 40 भागिला 30 20 गुणिला 8 अधिक 2 बरोबर किती? बोर्डमास वापरा. कंस, वर्गघन, वर्गमूळ, घनमूळ इत्यादी भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी हा क्रम लावा. अशा पद्धतीने प्रश्न होता. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं ए 15. त्यानंतर बघू मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीलाच इंग्रजीचे 10 प्रश्न होते. तर या ठिकाणी आपण वाचू शकतो, चूज फ्रॉम द ऑप्शन द करेक्ट फॉर्म द टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी एक सेंटेन्स दिलेलं होतं, ते या ठिकाणी मिसिंग आहे मित्रांनो. पण या ठिकाणी ऑप्शन जे दिलेलं होतं त्यापैकी पास्ट कंटिन्युअस हा जो टेन्स आहे ते उत्तर योग्य होतं. त्यानंतरचा प्रश्न होता, चूज फ्रॉम द गिवन ऑप्शन द अप्रोप्रिएट कंटिन्युअस ऑफ द गिवन सेंटेन्स ब्लँक स्पेस विल बी अँगल. ऑप्शन दिलेले होते, आय टोल्ड हिम इफ ही टेल हिम, इफ आय टेल हिम आणि इफ आय टोल्ड. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं इफ आय टेल हिम. पुढील प्रश्न होता, कंप्लीट द गिवन सेंटेन्स युजिंग द अप्रोप्रिएट ऑप्शन वी डिडंट गो टू द ब्लँक स्पेस मॅच बट वी वॉच इन ऑन टीव्ही. ऑप्शन जे दिलेले होते त्यापैकी अचूक उत्तर होतं बी ऍक्च्युअल. पुढील प्रश्न होता, सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन टू चेंज द व्हॉइस ऑफ गिवन सेंटेन्स. द शॉपकीपर लोड द प्राइस. ऑप्शन जे दिलेले होते त्यापैकी अचूक उत्तर होतं सी, द प्राइस वेअर लोड बाय शॉपकीपर. पुढील प्रश्न होता, चूज फ्रॉम द फॉलोइंग गिवन ऑप्शन द अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द आयटम यूज इन द सेंटेन्स. ही इज इन द हॅबिट ऑफ थ्रोविंग डस्ट इन आईज ऑफ हिज सुपिरियर्स. ऑप्शन दिलेले होते त्यापैकी अचूक उत्तर होतं बी, टू मिसलीड. पुढील प्रश्न होता, सिलेक्ट फ्रॉम द फॉलोइंग गिवन ऑप्शन अ वर्ड विच कॅन सबस्टिट्यूट द गिवन फ्रेज अ व्हॉइस लाऊड इनफ टू बी हियर्ड. जे काही ऑप्शन दिले होते त्यापैकी अचूक उत्तर होतं ए, ऑडिएबल. पुढील प्रश्न होता, फाइंड आउट फ्रॉम द गिवन ऑप्शन वेदर देयर इज एनी ग्रामॅटिकल एरर इन बिलो गिवन सेंटेन्स. व्हेन आय लास्ट सी हिम ही वॉज इन कॅलकट्टा. ऑप्शन जे दिलेले होते त्यापैकी अचूक उत्तर होतं लास्ट सी हिम. पुढील प्रश्न होता, चूज फ्रॉम द फॉलोइंग गिवन ऑप्शन द सिनोनिम ऑफ द वर्ड पॉवर. ऑप्शन जे दिलेले होते त्यापैकी अचूक उत्तर होतं कमांड, म्हणजे पॉवर बरोबर कमांड. पुढील प्रश्न होता, चूज फ्रॉम द फॉलोइंग गिवन ऑप्शन इन अँटोनियम ऑफ द वर्ड ट्रान्सफर. जे काही ऑप्शन दिले होते त्यापैकी अचूक उत्तर होतं कंटिन्यू. पुढील आणि शेवटी मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने पॅराग्राफ दिलेला होता आणि त्या पॅराग्राफ वरती प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने MIDCच्या पेपरमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले होते. प्रश्नांची लेवल किंवा प्रश्नांची पद्धत तुम्हाला लक्षात आली असेल, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर नक्कीच मित्रांनो, कशा पद्धतीने पेपर झालेला होता हे तुमच्या लक्षात आलं असेल. अशाच पद्धतीच्या आणि आणखीही इतर नियमित माहिती करता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.